नीट एक्झामच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याचं बायोमेट्रिक टेस्ट होणार आहे. याच्या रिलेटेडची नोटीस तुम्ही ऐकलेलीच होती. 2-3 दिवसापूर्वी NTA सांगितलं होतं की बायोमेट्रिक हे अपडेटेड प्रत्येक विद्यार्थ्याचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचं पालकांची धावपळ खूप उडाली होती. काही जणांचा अपडेटेड नाहीये. मग यासाठी काय करणं गरजेचं आहे, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, NTA कडून काल एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे. मी तुमच्यासमोर ते घेऊन आले आहे रिलेटेड बायोमेट्रिक. ठीक आहे, आता काय सांगितलं बघा, ॲडवाइजरी फॉर बायोमेट्रिक एक्सेप्शन इन नीट UG 2026. ठीक आहे, आता इथे महत्वाचं काय सांगितलं बघा, ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन आफ्टर कम्प्लिशन ऑफ फ्रिस्किंग प्रोसेस. तिथं फ्रिस्किंग प्रोसेस सगळं म्हणजे तुम्ही काय काय आणलंय सोबत, सर्वांची तुमची फ्रिस्किंग होते, ऍडमिट कार्ड सोबत सर्व गोष्टी आहेत का, ह्या सर्व गोष्टीचं चेकिंग होतं. मग हे फ्रिस्किंग सर्व झालं. एव्हरी कॅन्डिडेट हॅज टू अंडरगो द मॅन्डेटरी बायोमेट्रिक प्रोसेस बिफोर एंट्री ऑफ एक्झाम रूम. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं बायोमेट्रिक टेस्ट केली जातं, बायोमेट्रिक प्रोसेस केली जाते. म्हणजे काय असतं बायोमेट्रिक, म्हणजे तुमचं थंब इम्प्रेशन आधारला असतं, आपलं आधारला जे रिलेटेड आहे, तुमचं थंब इम्प्रेशन झालं, डोळ्यांचं झालं, तुमचा फोटो झालं स्कॅन, ह्या दिसार्थ म्हणजे हे बायोमेट्रिक प्रोसेस असते. हे सर्व विद्यार्थ्याची केली जाते. आता जे काही दिवसापूर्वी नोटीस आली होती बायोमेट्रिक टेस्टच्या रिलेटेड, तर अनेक विद्यार्थ्यांनी फोन आले किंवा जे काही जण जाऊन पाहिले, तर साधारणतः 7 ते 15 दिवस पण या प्रोसेसला लागू शकते किंवा महिनाभर पण जातं, आणि आता हे शक्य नाहीये. यासाठी त्यांनी एक महत्वाची नोटीस आपल्या समोर आणलेली आहे. मग काय सांगितलं याच्यात बघा, इफ द बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन ऑफ अ कॅन्डिडेट कॅन नॉट बी कम्प्लिटेड, जर कम्प्लीट झालं नाही ड्यू टू डिव्हाइस हार्डवेअर फेल्युअर किंवा पुअर क्वालिटी ऑफ बायोमेट्रिक डेटा, कनेक्टिव्हिटी फेल्युअर विथ द UDI AI physical inability to provide biometric data, the candidate will still permitted to enter the examination room. म्हणजे काय सांगितलंय, याचं जर फेल्युअर असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये जरी फेल्युअर झालं, तर विद्यार्थ्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, त्यांना एक्झाम रूम मध्ये परमिशन दिली जाणार आहे. मग इथं महत्वाचं काय सांगितलेलं आहे, इथं त्यांनी असं सांगितलेलं की महत्वाचं, हवेवर कॅन्डिडेट मस्ट सबमिट अ रिटर्न अंडरटेकिंग, म्हणजे विद्यार्थ्याला एक रिटर्न अंडरटेकिंग भेटणार आहे. ठीक आहे, एक अंडरटेकिंग विद्यार्थ्याला ते देणार आहेत. आता हे अंडरटेकिंग कुठे भेटणार आहे, द फॉर्मॅट ऑफ दिस अंडरटेकिंग विल बी प्रोव्हाइडेड ऍट द एक्झाम सेंटर. एक्झाम सेंटरला तुमच्याकडून एक अंडरटेकिंग ते साईन करून घेतील. सपोज याच्यामधला कुठलं तुमचं मिसिंग असेल बायोमेट्रिक मध्ये किंवा झालंच नाहीये, तर एक अंडरटेकिंगचा फॉर्मॅट असणार आहे. बस तुम्हाला त्याच्यावर साईन करायची आहे त्या अंडरटेकिंगच्या फॉर्मॅटमध्ये, आणि तुम्हाला एक्झामला ते बसू देणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सांगितलं. तर कॅन्डिडेट शॅल नॉट बी डिस्टर्ब ड्युरिंग द एक्झाम पिरियड फॉर बायोमेट्रिक प्रोसेस. म्हणजे विद्यार्थ्यांनी पॅनिक होऊ नका, अत्यंत महत्वाची नोटीस आहे. काही विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक साठीचं नाही आहे, किंवा काही जणांचे एकदम जुने फोटो आहेत. आता ह्याच्यात पण तुम्हाला एक सांगतो मी की ठीक आहे, याच्यात अंडरटेकिंगवर तुम्ही साईन करता, परंतु काही ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड मध्ये खूप जुना असेल, म्हणजे लहानपणीचा फोटो असेल, तुमचा जो फोटो आहे हा खूपच ओल्ड असेल, तुम्ही रिसेंटली अपडेट केलं नाहीये, एक 10-15 वर्षापूर्वीचा जवळपास तुमचा फोटो आहे, खूप लहानपणीचा फोटो जर असेल, तर या विद्यार्थ्यांना सुद्धा काही अडचण येणार नाही, एक्झामला तुम्हाला बसू दिलं जाणार आहे. परंतु याच्यासोबत तुम्ही एखादं तुमचं फोटो आयडेंटिटीचं दुसरं एखादी आयडेंटिटी तुमच्याकडे असलं तरी खूप चांगलं. म्हणजे याच्यासोबत आता तुमचं 12th एक्झाम झालेली आहे, ठीक आहे, त्याचा ऍडमिट कार्ड असेल, त्या ऍडमिट कार्डवर तुमचा रिसेंट फोटो कार्ड असतो, रिसेंट फोटोग्राफ असतो त्या ऍडमिट कार्डवरती, तो असेल, किंवा तुमचा एनी लेटेस्ट कुठलं पण असेल, तर तुम्ही एखादा आयडी प्रूफ तुमच्या सोबत ठेवा अलॉंग विथ. म्हणजे तुम्हाला काय सोबत तर कॅरी करायचं, मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे, ऍडमिट कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. ऍडमिट कार्ड सोबत तुम्हाला काय करायचं आहे, पासपोर्ट साईजचा एक छोटा फोटो घेऊन जायचा आहे, तिथं अटेंडन्स शीटवर लागत असतो. ठीक आहे, यानंतर बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला सांगितल्या, मोठा फोटो वगैरे सर्व तुम्हाला तिथे पेस्ट करायचा आहे. आणि आयडी प्रूफ, एनी आयडी प्रूफ, म्हणजे आधार कार्ड तर सर्वच विद्यार्थी ठेवतील. ज्यांना वाटत आहे की आधार रिलेटेड माझं थोड्याशा मिस्टेक्स आहेत, त्यांनी एखादं एक्स्ट्रा आयडी तुमचं कुठलं पण घेऊ शकतात. लेटेस्ट पासपोर्ट साईजचा फोटो त्याच्यावर असलेला, बँकेचं पासबुक असू शकतं, त्यानंतर तुमचं 12वीचं ऍडमिट कार्डचं ही असेल, किंवा तुमचा 10वीच्या मार्कशीटवर ज्यांचा फोटो आहे, अशा पद्धतीचं कुठलंही एखादा आयडी प्रूफ तुम्ही कॅरी करू शकता. पण महत्वाचं सांगायचं काय झालं, तर तुमचं बायोमेट्रिक फेल्युअर, आधार रिलेटेड जरी काही इश्यूज असतील तर काही घाबरून जाऊ नका. अशा कुठल्याही विद्यार्थ्याला रिजेक्ट अजिबात करत नाही, तुम्हाला एक्झाम सेंटरला एंट्री भेटणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी थोडंसं सेंटरला लवकर जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि काही पण अडचण आली तर तिथे एक्झाम सेंटर हेड असतात, एक्झाम सेंटर कोऑर्डिनेटर असतात, हेड असतात, तर त्यांच्याशी तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आणि या गोष्टी सॉल्व्ह करायच्या. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला अशा पॅनिक होऊ नका, काळजी करू नका.
आम्ही सर्व गोष्टी तुमच्यासोबत अपडेटेड घेऊन येणार आहेत. असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हायब्रंट ॲडमिशन करण्याचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि व्हायब्रंटचा लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ब्रांचला ॲडमिशन काउन्सिलिंगसाठी सुरू आहेत. काही क्वेरी असतील, काही अडचणी असतील, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. पालकांनी ऑफिसला येऊन व्हिजिट द्या आणि असेच महत्त्वाचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आजच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.